सर्वांना कसे आहात? सर्वजण मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर कशी दिसते मी नक्की कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला पूर्ण ड्रेस दाखवते मी. छान दिसते का? तर हा एक कॉर्ड सेट आहे. छान दिसतोय का? दिसते का छान? मस्त पैकी छान पैकी. तर खूप छान आहे. एकदम कमी किमतीत मला भेटलेला आहे हा ड्रेस. 352 रुपयामध्ये मला भेटलाय हा ड्रेस. अगदी कमी पैशामध्ये आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी प्रोडक्ट पॅक करून नक्की जाऊ तुम्ही घेऊ शकता. तर आता प्रांजलला शाळेत जायची तयारी चालली. बस शाळेत जायची तयारी चाललेली आहे. खूप दिवस झाले व्हिडिओ नाही पोस्ट केला. 2 दिवस झाले व्हिडिओ नाही पोस्ट केला. तर म्हटलं आज करावं, कारण हे माझं हे आहे ऑनलाईन बिझनेस आहे कपड्यांचा. मिशोवरती, म्हणून मी युट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करत नाही. मिशोवरतीच माझं चाललेलं आहे. काही ना काही मी करत असते. मिशोवरती जाहिराती कपड्यांच्या, इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पोस्ट करत असते. आणि परत मला जर ड्रेस आवडला तर मी थांब ना, जा ना. मला ड्रेस आवडला तर मी ठेवते, नाही तर मी रिटर्न करते. तर आता हा मला आवडलाय. माझा मूड कधी चेंज होईल हे सांगता येत नाही, कारण भरपूर अशा ऑर्डर केलेल्या त्या परत रिटर्न करायच्या, त्याला पैसे लागतात. परत हे देऊन याचे वापस पैसे भेटून परत दुसरं भेटतं. तर तुम्हाला सांगते आजचा विषय काय आहे. आजचा विषय मी आज छान दिसते का नाही. तर मी छान दिसल्यावर माझ्या मिस्टरांना काय होतं मला माहित नाही. एवढे माझ्यावर म्हणजे काय बोलतात माहित नाही. तर तुम्हाला आज एक्झाम्पल दाखवते ते घरामध्ये कसे करतात, काय करतात. छान वाटलं त्यांना काय वाटतं माहित नाही. छान राहिल्यावरती त्यांचं म्हणणं आहे मी छान राहिलं नाही पाहिजे, मी छान मेकअप नाही केला पाहिजे, मी एकदम गबायावनी राहिलं पाहिजे, मी एकदम कसं तरी राहायला पाहिजे, मी स्वतःला आवरायला नाही पाहिजे. मी माझ्या स्वतःसाठी दुखायला लागलं बडबड करून. हा पाणी पिऊन मला तोंड गळून गेलं, कारण प्रार्थनेचा अभ्यास घेत होते मी, त्याच्यामुळे बडबडीने. मला हे दाखवते. हे पिवळं काय म्हणतात मी केलं त्यात बटाट्याच्या चकल्या. तर ते हे करायचे, तिला केलं त्या चकल्या. आता जायचे. तुम्हाला एक साधं सिंपल दाखवते बरं का. त्यांचं कसं असतं, आता खिडकी म्हटल्यावरती, आता बघा इथे खिडकी बरं का. आता ही खिडकी इथं खुल्ली दिसते. मी दुपारची खुल्ली ठेवते, कारण की हवा येते ना, नाही तर गुदमरतं. आणि फॅन दिवसभर आपण, माझे असं आहे मला लाईट बचत करायला खूप आवडते. आणि म्हणता काय ही त्यांच्या पप्पांवरच आहे. खिडकीच नाही उघडते. त्यांचं म्हणणं आहे मी दिवसाची पण नाही खिडकी उघडली पाहिजे, रात्रीची पण खुल्ली नाही ठेवली पाहिजे. तुम्हाला दाखवते प्रॉब्लेम काय. इथं समोरच बिल्डिंग आहे, तुम्हाला दाखवते. इथं समोरच ही बिल्डिंग आहे, दिसते का? म्हणजे समोरच घर आहे त्यांचं. दिसते का? आता घरं दिसतात का मला? घरं दिसतात. त्यांचं म्हणणं खिडकीतून आपण त्या समोरच्या बिल्डिंगमधून खिडकीतून, म्हणजे त्यांचं म्हणणं काय मला माहीत नाही. पण मला जो माणूस लगेच, आपल्याला जे माणूस कोणत्या उद्देशाने बोलतो आपल्याला ते लगेच कळत असतं. आपण काय एवढे येडे नाहीत की आपल्याला काय कळतच नाही, समजतच नाही. तर असो तो विषय. तर तुम्हाला दाखवते एक गोष्ट. तर काही इथं पडदा लावलेला आहे त्यांनी. दिसला का पडदा? पूर्णपणे पडदा लावलेला आहे. ही जायची खिडकी आहे. तर पूर्ण आता शेवटपर्यंत पडदा लावलाय. आता ही जायची खिडकी उघडीच ठेवावी लागते, कारण की कसं लय गरमी होती. मग जायची खिडकी तून पण नाही दिसलं पाहिजे. पूर्ण पॅक बंद केलेलं आहे, काहीच दिसलं नाही बाहेरचं. आणि आम्ही इथं सारखं दिवसभर बसलेलो असतो, काय असतो. त्यांचं म्हणणं काहीच नाही उघडं पाहिजे. माझ्या बायकोला कोणीच नाही बघ, असं कुणाच्या मनात काय मला माहीत नाही, पण त्यांचं असं चाललेलं असतं. बघू शकता मी ती खिडकी. आणि ही पण साधा दाखवते तुम्हाला. ही पण खिडकी मी दाईची खिडकी उघडी केली ना, आता ही बंदच असते बरं. इकडे ही बंद असते, पण जेव्हा ते आले ना, ही जर खिडकी उघडी असली ना, असे बोलता तर हळू कसे लावलं तर हळू बोलता पण मला कळत आहे बरं का, मी बोलू नाही दाखवत. तर असे बोलता पण तर काही एवढीच अशा ठेवायची. मग मला लगेच कळतं. मग मला वाटतं काय हे असं का करते, मला काय कळतच नाही काय प्रॉब्लेम आहे खिडकीचा. म्हणून हे आत्ताच नाही बरं का, हे आत्ताच नाही. तुम्हाला सांगते, जसं माझं लग्न झाले ना तसं तुम्हाला चाललेलं आहे बरं का. सांगू का, आम्ही पहिल्यांदा बसंत बहार, मला सगळं आठवतं बरं का. जेव्हा आम्ही बसंत बहारमध्ये राहायचो ना, बसंत बहार म्हणजे आमची जुनी बिल्डिंग होती आधी, जिथं राहायचं आम्ही. तिथं पण असं समोरच घर होतं. त्यांचं म्हणणं मी गॅलरीत जायचं नाही, गॅलरीत पोरींना खाऊ घालायचं नाही, काय नाही. एक दिवशी असं ते आमचं झगडे झाले, गॅलरीवरनंच झालते. आणि आता पण सहजच हे पण घर समोर आलं, तर त्याच्यामुळं त्यांना लय कसं तरी होतं. म्हणून माझं घर घेताना
माझी अशी इच्छा होती, समोर पण बिल्डिंग नसली पाहिजे, समोर खुल्लं पटांगण पाहिजे. आणि मी घर घेताना पण तसंच विचार करून घर घेतलं, जेणेकरून आता हे भाड्याचं घर आहे बरं का, हे भाड्याचं घर आहे. आपण कधी ना कधी खाली करू, आपण एका जागेवर इथं नाही, पण आपण जर स्वतःचं घर घेतलं तिथं आपल्याला रूम खाली करता यायची नाही, काहीच करता यायचं नाही आपल्याला ते विकता येणार. त्याच्यामुळे माझं असं डोक्यात मी फिक्स केलं होतं, घर घेताना मला समोर बिल्डिंग पण नसली पाहिजे, नाही कोणाचे मला घरं दिसली पाहिजे, नाही मी काय. आणि मी तसंच घर घेताना मी पूर्ण विचारपूर्वक घर घेतलं होतं, जेणेकरून समोर काही दिसलंच नाही पाहिजे, नाही कुणाच्या घरात आपण काय करतोय आणि हे नाही दिसलं पाहिजे. आणि घर तसंच आहे, समोर काहीच नाही, समोर एकदम पूर्ण म्हणजे गॅलरी खालच्या बिल्डिंगची 6व्या माळ्यापर्यंत गॅलरी आहे, ती पूर्ण ओपन पेस आहे, तुम्ही बघितलं असेल. आणि घरात माणूस काय करतो हे पण नाही दिसलं पाहिजे, म्हणून मी घर घेताना कसं बघितलं. असे विचारांचे माणसं आहेत, तर असो त्या विचारांना आपण काय नाही करू शकत, बरोबर आहे का. तर चला आता पुरीनं जेवायला देते. आता प्रांजलची शाळा आहे दुपारून 3 वाजताची, तर त्याच्यामुळे त्यांना जेवण वगैरे मी करून पाठवते, म्हणजे भूक नाही लागली पाहिजे. आता मी त्यांना बटाटे चकल्या दिल्या, मग असं रोल करून द्यायचं, मग ती खाती. आणि तिला बटाटे चकल्या जास्त आवडतात. तुम्ही पण असं करायचं, मुलांना जर खाल्लं नाही ना, असं चपाती घ्यायची अर्धी आणि मस्त असे बटाट्याचे चकल्या ठेवायचे त्याच्यामध्ये मस्तपैकी, आणि असा रोल करायचा छानपैकी, आणि टेस्टी पण लागतो खायला. प्रांजल धर धर आवरायचे. प्रिशा तू पण खा, धर प्रांजल धर माझं प्रिशू लय बाळ गुडगले ग, माझं प्रिशा. तो प्रांजल तिच्या आवडीचं लाव, मग ती खाईल गुटुम गुटुम. हा तिच्या आवडीचं लाव बाबू, धर प्रिशू, म्हणजे ते जेवले ना पडलं खाली, माझ्या डोक्याचं टेन्शन जाते, ते पोटभर जेवले ना मग कसं. आणि प्रांजल प्रिशाला डाळ भात वगैरे काहीच नाही आवडत, तिला चपाती आवडत, नाहीतर मग जाम चपाती आवडत, खाऊ घालते मस्तपैकी. तर असा प्रॉब्लेम आहे माझ्या नवऱ्याचा. आता तुम्हीच सांगा, तुम्हाला वाटतं मी काय सांगते, त्यांना वाईट वाटतं मी माझी व्हिडिओ काढते, असे करते तसं करते, पण हा एक त्याचा प्रॉब्लेम आहे. मी राहणीमान्या म्हणजे राहणीमान्यावर पण गरबा प्रांजल तिच्या आवडीचं लाव. तर चला बाय बाय. ड्रेस आवडला का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बरं ते भालं मिशोच्या मध्ये मला छान छान कपडे तरी घालायला भेटते, ते मस्त मस्त कपडे मी मागवते, व्हिडिओ काढते आणि त्यांचे व्हिडिओचे कपडे परत देऊन टाकते. चल बा त्याच्या आवडीचं लाव, धर चल. हा हे लाव झुलवा पाळणं, तर खाऊन घ्या. तर चला बाय बाय. आवडते शाळेचं. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा थोड्या वेळाने व्हिडिओ पोस्ट करणार आहे, आणि मग तो बघा. तर चला बाय बाय.